नमस्कार, आपलं सर्वांचं स्वागत आहे. डेप्रिसिएशन आपलं सुरू आहे आणि डेप्रिसिएशन वरचं हे उदाहरण क्रमांक 5 आपण बघतोय. मागची जी काही एक्झाम्पल आहेत 4 मार्कासाठी विचारले जाणार किंवा लखुत्तरी एक्झाम्पल आपण बघितलेली आहे. त्यामध्ये फक्त एक सूत्र आहे, वार्षिक घसारा कसा काढायचा, दिलेली माहिती आणि त्यावरून घसारा कसा शोधायचा. आता पुढचं जे एक्झाम्पल आहे हे उदाहरण क्रमांक आहे तुमचं 4, एक्झाम्पल नंबर 5, 5व्या नंबरचं. आता याच्यामध्ये अकाउंट्स विचारलेलं आहे. प्रश्न सोडवताना बघायचं की प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं प्रश्न पहिले वाचून घ्यायचा. ऑन द 1st April 2014 ए बिझनेसमॅन परचेस अ प्लांट फॉर ₹94,000. एक व्यवसाय करणारा बिझनेसमॅन आहे, तो 1 एप्रिल 2014 रोजी 94,000 रुपयाचं एक यंत्र खरेदी करते, प्लांट. ठीक आहे, 94,000 ची खरेदी आहे. अँड पेड ₹6,000 फॉर दी इट्स इन्स्टॉलेशन. 6,000 रुपये त्याला बसवण्यासाठी काय करतोय, तो खर्च करतोय. पुढे म्हणते दी एस्टिमेटेड लाईफ ऑफ द प्लांट. त्या जे काही प्लांट खरेदी केलेला आहे त्या प्लांटचं अनुमानित आयुष्य 10 वर्ष आहे. अँड इट्स रिसेड्यूल व्हॅल्यू विल बी ₹10,000. जी काही संपत्ती तिच्याकडे राहणार आहे त्या संपत्तीमध्ये एकंदरीत त्याचं 10,000 रुपयाचं नुकसान होणार आहे किंवा त्याची घट होणार त्या किमतीमध्ये. पुढे मध्ये प्रिपेअर. सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे की प्रिपेअर काय सांगितलेले उदाहरणामध्ये. इथं सांगितलेलं प्रिपेअर ए प्लांट अकाउंट फॉर दी 3 इयर्स. 3 वर्षासाठी तुम्हाला काय विचारलेलं आहे, प्लांट अकाउंट विचारलेलं. कोणत्या पद्धतीने विचारलेलं आहे तर फिक्स इन्स्टॉलेशन मेथड. फिक्स इन्स्टॉलेशन मेथड. तुम्हाला स्क्रॅप व्हॅल्यू आणि इन्स्टॉलेशन चार्जेस दिलेलं असेल तर समजून घ्यायचं. तुम्हाला इथं रेड्युसिंग पर्सेंटेज मध्ये दिलेलं नाही, याचा अर्थ तुम्हाला अॅन्युअल पॅटर्न मध्ये जे आहे उदाहरण सोडवायचंय. मग सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय करायचं, इथं याचं पहिले अॅन्युअल डेप्रिसिएशन काढून घ्यायचा. फिक्स म्हणजे काय, घसारा बदलणार नाही, दरवर्षी तोच राहणार आहे. म्हणजे या ठिकाणी पहिले काढून घ्यायचं आपल्याला काय तर डेप्रिसिएशन काढून घ्यायचं पहिले अॅन्युअलचं. इथं मग इथं लिहायचं आन्सर किंवा इथं साईडला जरी घेतलं तरी चालते, जागा आपल्याला मोठी लागणार आहे. आता आन्सर मध्ये फाइंड आउट डेप्रिसिएशन, फाइंड आउट डेप्रिसिएशन. आपलं सूत्र माहिती आहे तुम्हाला, डीईपी बरोबर कॉस्ट ऑफ प्राइस प्लस इन्स्टॉलेशन चार्जेस मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड लाईफ ऑफ किंवा एस्टिमेटेड लाईफ ऑफ दिस असेट किंवा दिस जे काही खरेदी केलेलं असेल ते. कॉस्ट ऑफ प्राइस किती आपली 94,000 प्लस त्याला बसवण्यासाठी 6,000 रुपये खर्च आला, मायनस त्याची घट 10,000 मध्ये होणार आहे. आणि एकंदरीत संपत्तीचं जे अनुमानित आयुष्य आहे ते आहे 10 वर्ष. मग बरोबर 94 प्लस 6 1,00,000 रुपये. आणि 1,00,000 मधून हे 10 वजा करायचे, इथे 10 भागिले किती 10 बरोबर 1,00,000 मधून हे गेले किती राहतात 90 भागिले 10 बरोबर 1,000 कटलं किती तर अॅन्युअल डेप्रिसिएशन येते तुमचं किती 9,000 रुपये. अॅन्युअल डेप्रिसिएशन येते तुमचं 9,000. आता हा कशासाठी पाहिजे तर आपल्याला, तर आपल्याला जे उदाहरण सांगितलेलं आहे त्यांनी प्लांट अकाउंट सांगितलेलं आहे ते प्लांट अकाउंट तयार करायसाठी आपल्याला लागणार आहे. ठीक आहे, मग आता प्लांट अकाउंटची आखणी करायची. आता प्लांट अकाउंट किती वर्षासाठी सांगितलं त्यांनी तर ते सांगितलेलं आहे त्यांनी 3 वर्षासाठी. मग आता इथं मी तयार करतो प्लांट अकाउंट. पार्टीचं नाव असेल तर पार्टीचं नाव द्यायचं, म्हणजे XYZ व्यक्तीने ही खरेदी केली विक्री केली त्याचं नाव. इथं काहीच नाही त्याच्यामुळं इथं डायरेक्ट लिहायचं प्लांट अकाउंट. वरती हेडिंग देतो आपण इन द बुक्स ऑफ XYZ असेल ते, पण दिलेलं नसेल तर काय करायचं तर डायरेक्ट इथं लिहायचं प्लांट अकाउंट. आता 3 वर्षासाठी सांगितलेलं आहे. साधारणतः 10-12 ओळीसाठी आखणी लागते. याची कशी आखणी असते बघून घ्या. प्लांट अकाउंट मध्यभागी नाव द्यायचंय प्लांट अकाउंट. मधातून 2 भागामध्ये असे पार्ट करायचे त्याचे. ही तुमची अशी आखणी होते बघा. पहिल्या कॉलमला नाव द्यायचं डेट, दुसरा आहे तुमचं पर्टिक्युलर,
याला द्यायचंय अमाऊंट, परत इकडे तेच रिपीट करायचे डेट पर्टिक्युलर अमाऊंट. आता ही जी बाजू आहे याला सीआर बाजू म्हणतो आणि जी डावी बाजू आहे त्याला म्हणतो डीआर. ठीक आहे, व्हिडिओ क्वालिटी वाढून घ्यायची जर तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर. डेट पर्टिक्युलर अमाऊंट, डेट पर्टिक्युलर अमाऊंट. ठीक आहे, आता याच्यामध्ये अवघड काहीच नाहीये. प्रत्येक वर्षाचा घसारा घ्यायचा, बॅलन्स काढायचं आणि बेरीज करायची आणि पुढे कॅरी फॉरवर्ड करायचं. ठीक आहे, मग या ठिकाणी खरेदी या साईडला येते. इथं 1 तारीख आहे, 1 एप्रिल 2014 रोजी खरेदी केलाय. इथं 2, तर इथं येणार 2 परचेस. काय येणार इथं 2 परचेस अकाउंट. काय येणार, कारण आपण एका प्लॅनची खरेदी केलेली आहे त्यामुळे इथे येणार परचेस. किंवा जर तुम्हाला समजत नसेल तर परचेस इथे येते बँक, 2 बँक अकाउंट. कारण जे काही आपण खरेदी करतो, जे काही आपण सुरुवातीला खरेदी करतो प्लॅन्ट मशनरी, ते इथं प्लॅन्ट ऑलरेडी दिलेलं आहे, ते इथं येते आपलं बँक अकाउंट. कारण पैसे आपण कुठून सेट करतो, बँकेतून. ते तिथं बँक या ठिकाणी दिल्या जाते. बँक अकाउंट कितीची खरेदी केलेली आहे, तर 94,000ची खरेदी आहे. प्लस त्यामध्ये जो तुम्ही खर्च केलेला आहे 6,000 रुपये त्याला बसवण्यासाठी, हा पण तो प्लॅन्ट मध्ये गृहीत धरला जातो. त्याच्यामुळे एकूण खरेदी जी आहे ती इथं अमाऊंट मध्ये येते 1 लाख रुपये तुमची इथं खरेदी येते. ठीक आहे, आता याच्यामध्ये दुसरं काहीच नाही, स्क्रॅप व्हॅल्यूचा इथं उपयोग नाही. स्क्रॅप व्हॅल्यू फक्त घसारा करण्यासाठी तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, मग आता हे झालं. आता काय करायचं, तर काहीच करायचं नाही. इथं 2 ओळी सोडायच्यात आणि इथं रेष मारायची. अशी मारली रेष, परत इकडे यायचं 2 ओळी सोडायच्यात, इथं रेष मारायची. आता या साईडला काय करायचं आहे, 1 एप्रिल 2014 पासून सुरू होणारं वर्ष आपल्याला माहिती की तो 31 मार्च 2000 पुढच्या वर्षाला संपेल. म्हणजे या ठिकाणी येणार आपलं 31 मार्च 2015. मग इथं लिहिणार आपण बाय डेप्रिसिएशन, डेप्रिसिएशन अकाउंट, डेप्रिसिएशन A.C. मग किती घसारा आहे, तर फिक्स असेट मेथड मध्ये जो आहे तुमचा तो इथं घेऊन टाकायचा. तो आहे तुमचा घसारा 9,000. घेतला 9,000. मग आता हे पहिलं वर्ष झालं, याला करायचं क्लोज. 1 लाख रुपयावरती हे या ठिकाणी काय होते, क्लोज होते. 1 लाख रुपयावरती 1 लाख रुपये इकडे न्यायचे. दोन्ही साईडला तुमचं बॅलन्सिंग सारखं असला पाहिजे क्लोजिंगचं. या ठिकाणी 1 लाख आहे, या ठिकाणी 1 लाख आहे, इथं 9,000 आहे. या 1 लाखामधून हे 9,000 वजा करायचे. म्हणजे पहिल्या वर्षाची शिल्लक रक्कम तुमच्याकडे या ठिकाणी राहते 31 मार्च 2015 लाच. इथं डू करायचं बाय बॅलन्स, बाय बॅलन्स. आणि याला म्हणायचं CD, कॅरी डाऊन, म्हणजे शिल्लक पुढे नेली. किती निघते ती, तर ती निघते 91,000. 91,000. मग आता 91,000 पहिलं वर्ष तुम्ही प्लॅन्ट वापरल्यानंतर गृहीत धरल्या जाते की घसारा वजा केल्यानंतर त्याची जी किंमत आहे ती किती राहील, 91,000. मग हे पुढे इथं आणायचे, हे क्लोजिंगच्या खाली 91,000 आणि इथं लिहायचं परत 1 एप्रिल. मार्च नंतर 31 मार्च नंतरचा पुढचा दिवस म्हणजे तुमचा 1 एप्रिल 2015. इथे लिहायचं 2 बॅलन्स, इथं बॅलन्स येईल फक्त 2 बॅलन्स. आणि याला लिहिलं आपण BD, ब्रॉट डाऊन, शिल्लक खाली आणली, त्याला म्हणतात BD. ठीक आहे, मग दुसऱ्या वर्षामध्ये काही खरेदी आहे काय नाही, सिंपल एक्झाम्पल असल्यामुळं सरळ सरळ डेप्रिसिएशन चार्ज करायचा. मग त्या वर्षाचा घसारा म्हणजे इथं 31 मार्च 2016 येईल, इथं 15 आहे, इथं 16 येईल. इथं येणार बाय डेप्रिसिएशन, डेप्रिसिएशन अकाउंट. किती, 9,000. कारण फिक्स आहे, फिक्स असल्यामुळे तो घसारा बदलत नाही. मग परत याची टोटल करायची 91,000. इकडे घ्या 91,000. घेतले 91,000. मग 91,000मधून आता तुमचे जे काही आहे 9,000, हे 9,000 काय करायचे, वजा करायचे. 91 मधून 9,000 वजा करायचे, 82,000 शिल्लक राहतात. ठीक आहे, 91 मधून कॅल्क्युलेटर अलाउड आहे. 91 मधून 9,000 वजा करायचे, 82 शिल्लक राहतात. इथं मारायचं डू किंवा तारीख लिहून घ्यायची आणि याला म्हणायचं बाय बॅलन्स, याला म्हणायचं बाय बॅलन्स CD. हा बॅलन्स उचलायचा. 3 वर्षासाठी सांगितले, आता झाले 2 वर्ष, पहिला वर्ष दुसरं वर्ष.
मग इथं परत घ्यायचे आहेत 82,000 आणि या 82,000ला म्हणायचं इथं 1 एप्रिल 2016 आणि इथे येणार टू बॅलन्स याला म्हणणार आपण बीडी. आता तिसरं वर्ष राहिलं, अकरा घसारा 31 मार्च 2017 आणि इकडे येणार बाय डेप्रिसिएशन अकाउंट. रक्कम किती आहे तुमची 9,000. करा क्लोज. 82,000वर क्लोज होईल. मोठी रक्कम 82,000 आहे, इथं 82,000वर क्लोज होईल आणि या 82,000तून 31 मार्च 2017ला तुमचा बॅलन्स निघेल बाय बॅलन्स, त्याला म्हणायचं सीडी. मग 82,000मधून जर 9,000 वजा केले तर मागं किती राहतात 73,000. हे इथं राहतात तुमचे 73,000. हे तिसरं वर्ष. 73,000 आल्यानंतर हे काय करायचे पुढे फॉरवर्ड करून टाकायचे पुढच्या वर्षाला. म्हणजे ते येईल इथं 1 एप्रिल 2017 आणि ते येईल टू बॅलन्स आणि याला म्हणणार आपण बीडी. किती 73,000. 73,000च्या खाली 2 रेष मारून घ्यायचं आणि जिथपर्यंत आखणी केलेली आहे इथून असं एक पूर्ण रेष ओढून घ्यायची. तुमचं उदाहरण या ठिकाणी संपलं. अशा पद्धतीचं डेप्रिशिएशन वरचं साधं एक्झाम्पल तुम्हाला विचारले जाते. बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना अडचण येते, फक्त समजून घ्यायचं. घसारा हा स्थिर राहतो. तुम्हाला 3 वर्ष सांगितलेलं आहे, तर 3 वर्षासाठी एक साधारणतः 8-10 ओळीची आखणी लागते आणि त्या आखणीनुसार तुम्ही फक्त काय करायचंय, जे काही खरेदी केलेली त्याची एंट्री करायची आणि त्यानंतर फक्त घसारा घ्यायचा, हिशोब करायचा, नवीन आलेली रक्कम घ्यायची, परत घसारा घ्यायचा, हिशोब करायचा, ती रक्कम खाली घ्यायची, परत घसारा घ्यायचा, क्लोज करायचं आणि शेवटी बॅलन्स दुसऱ्या बाजूला जे काही येईल त्या बाजूला ट्रान्सफर करायचं, 2 रेषा मारायच्या, क्लोज करायचं. तुमचं उदाहरण इथं डेप्रिसिएशनचं होऊन जाईल. काही अडचण तुम्हाला येणार नाही. हे होतं प्लॅन्ड अकाउंट. याच पद्धतीनं हे बेसिक एक्झाम्पल आहे, म्हणजे सुरुवातीचे एक्झाम्पल आहेत की हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजायला लागले की तुम्हाला पुढचे एक्झाम्पल सोडवताना अडचण येत नाही. त्यामध्ये रिड्युसिंग बॅलन्स मेथडवरचे एक्झाम्पल थोडे अवघड जातात, जास्त नाही. फिक्स असेटचे जे आहेत हे फिक्स असेट सारखेच जे असतात ते स्थिर प्रभाग पद्धतीचे एक्झाम्पल तुम्हाला जातात. त्याच्यामध्ये घसारा हा पर्सेंटेज मध्ये काढलेला असतो दिलेल्या रकमेवरती, बाकी दुसरं काहीच नाही. त्याच्यामध्ये एक यंत्र खरेदी केलेलं आहे, पुढे 2, 3, 4 असे यंत्र तुम्हाला खरेदी व्हायला दिसतील. काय अडचण असेल तर कमेंट बॉक्स आहे, त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट्स करा. त्यासोबत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत माझे अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल. या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.